हाँ मम्मा, मम्मा दोस्तों के साथ पार्टी के लिए जा रही हूँ। ठीक है, रात को लेट आऊंगी मम्मा, बाय। यार कितना टाइम हो गया अभी। मैं तो रास्ते से जा रहा था, मैं तो भेलपुरी कहा रहा था, मैं तो लड़की पटा रहा था, तुझको मिर्ची लगी तो हेलो अरे बाप रे बाप, देख के नहीं चल सकते हो क्या आप? शी, पूरी ड्रेस खराब कर दी मेरी आपने। अरे क्या हुआ? देख के नहीं चल सकते हो क्या आप? ए बाई मराठी बोल, मला हिंदी नाही कळत। क्या यार, क्या आदमी आहे आखी सच्ची में। बघून नाही चालू शकत का तुम्ही? मी बघूनच चालत होतो। बघून कुठे चालत होते तुम्ही? तू फोनवरती बोलत होती। मी फोनवरती बोलत होती, मी माझ्या साईडने बरोबर चालत होते। कुठे तुझ्या साईडने चालत होती? माझ्या साईडने बरोबर होते मी। काय तो काळा चष्मा लावून फिरून राहिली आणि धक्का मारून मला पाडलं ना, मला लागलं ना। अरे पण मला पाडलं तुम्ही आहे, कोण कोणाला पाडते हे बघा आधी। मी तुला पाडलंच नाही। पाडलंच नाही मग म्हणून मुद्दा माझ्या साईडने आलात आणि मला इथं धक्का मारून खाली पाडलं तुम्ही। अगं ते तिकडे पाण्याचं डबकं पाय ना। पाण्याचं डबकं होतं तर तिथं साईडला थांबता येत होतं 2 मिनिटं तुम्हाला। तुम्हाला दिसलं नाही का समोरून मुलगी येते असं? मला दिसली असे तर मी गाल पडलो असतो। हो बरोबर आहे, सुंदर मुलगी बघितली नाही की हेच नाटक असतात तुमच्या माणसांचे। तू कोणत्या अँगलने सुंदर दिसते? कोणत्या अँगलने सुंदर दिसते म्हणजे काय? मग म्हणून तर मला बघून धक्का मारून खाली पडलात तुम्ही। तू मला धक्का मारला, मी तुला नाही मारला। मी धक्का मारल्याने हलणार तरी का तुम्ही? काय तो काळा चष्मा घातला आणि चालली तिकडे। चालली तिकडे म्हणजे काय? मी माझ्या रस्त्याने जात होते, धक्का मारून तुम्ही मला पडलं, वरतून मलाच बोलताय। मला उठवायचं सोडून स्वतः इथं बसून राहिलात, मलाही उठवत नाही, मलाही जाऊ देत नाही, स्वतःही जाऊ देत नाही। सॉरी सॉरी सॉरी, कुठे लागलं का तुला? हात नाही लावायचा। आणि आता तू तर म्हणे मला लागलं म्हणे, मी ते विचारून नाही राहिलो। लावायचा। तुम्ही माझ्या ओळखीचे आहेत का? नाही, तुम्ही माझ्या ओळखीचे आहेत का? नाही. मी तुमच्या ओळखीची आहे का? मला नाही माहिती। यार मला नाही माहिती म्हणजे काय? ओळख नाही पाळख नाही, कसं काय तुम्ही मला हात लावताय? गौऱ्या बोल रे। अरे काय नाही, ते का पोरीला धक्का लागला ते पडलो ना आम्ही वाळूवर। ठीक आहे चल, नंतर करतो फोन। तुम्हाला गौरवच्या घरी जायचंय का? हो। ओके, म्हणजे तुम्ही गौरवचे कोण? मित्र। फ्रेंड? हा। गौरवचे आणि तुम्ही? हा। गॉड, का बरं वाटत नाही तुला? दिसत नाहीये म्हणून म्हटलं गौरव कुठं, तुम्ही कुठं? मी काय तुला येडा धाडा दिसतो? बोलायचं काय तर? ऐ रूप सुंदरी, काय आहेच मी। काय म्हणते? चल काय फ्रेंडशिप। कशाला? ते गौरवची मैत्रीण आहे तू। गौरवला मी जस्ट ओळखते, फ्रेंड वगैरे नाहीये। त्याचा फ्रेंड, तो माझा फ्रेंड, तू माझी फ्रेंड। हो, असं लॉजिक लावताय तुम्ही? मग यहाँ के लोगों का लॉजिक बहुत अच्छा है। बरं चल, उठव का तुला? चल उठ ना, अगं हात दे ना। पहले आप तो तुला उठवतो। चल उठ। काय यार, उठ। शिट। काय ग? काय तुम्ही वारंवार सारखं सारखं पाडताय मला? शी, अगं तू उठायचं ना। उठायचं ना म्हणजे काय? तुम्ही हात पकडून सोडून दिला माझा। मी नाही सोडला, तूच मग? पडली, तूच मला खेचला ना। असं थोडी काय ग, नसतं, तू मला सारखी लागलं ना खेचून राहिली. बघा। मला तर असं वाटतं तू माझ्या प्रेमातच पडली। मी आणि तुमच्या प्रेमात? वा, का नाही? दिसतंय मला तुमच्यात काय आहे ते। दिसतंय म्हणजे हे बघ ना, गोल्ड, ही अंगठी, ही सर्व जमीन जुमला हा आपलाच आहे। अय्या, हे सर्व तुमचं आहे? हो हे खरं आहे? आणि हो। छान आहे। वा वा। काय बघताय? अगं काही नाही ग, बघतोय माझी अंगठी केव्हा या बोटात जाईल असं। ईश, तुमचं आपलं काहीतरीच। तुम्हाला एक सांगू का? हा। आता जेव्हा आपण जात होतो ना, तेव्हा मुद्दाम मीच धक्का दिला होता तुम्हाला। बघ बरं। हो। याचा अर्थ तू माझ्या प्रेमात पडली। हो। मी बोला काय ना। म्हणतो, ऐक ना। बोला ना। तुला असं काय दिसलं माझ्यात, माझ्यावर प्रेम करावं असं? काय दिसलं असं? हा। तुम्ही आवडलत मला। वा, म्हणजे ते तुमच्यात असं काय कमी की तुमच्यावर कोणी प्रेम करू नये? नाही, मला असं वाटत होतं की माझ्यात काहीच नाही असं। तुझ्यासारखी व्यक्ती जर माझ्या प्रेमात पडू शकते तर मला असं वाटतं की मी खूप काहीतरी। ईशा, तुमचं आपलं काहीतरीच। ते तू किती स्वीट दिसते ग, काहीतरीच खरंच। तुझे स्माइल किती छान आहे। एवढी आवडली? मग माझ्यात काय आवडलं तुम्हाला असं? मला तुझी स्माइल लय आवडते ग। बस फक्त स्माइल आवडली?
स्माइल आवडली म्हणजे सगळंच आवडलं. असं पण असतं? मग पहिल्यांदा ऐकते मी हे. ज्याची स्माइल चांगली त्याची वागणूक चांगली, तो मनाने खूप शुद्ध असतो. खरंच? हो. तुमच्याकडनं पहिल्यांदा ऐकते मी या सर्व गोष्टी. मग पाय बरोबरच्या बोलण्यात किती मिठास आहे. अच्छा. मग किती गोड दिसते हे. आणि तुला बघा किती सूट होतो गला. हो का? मग आवडलं तुम्हाला? मग जसं की गुलाबाचं फुलच दिसतं. अय्या, म्हणजे आता काय मला गुलाबाचा उपमा? हे अगं हे बघ, हे किती जशा पाकळ्या दिसतात. खरंच? मग हे होठ बघ तुझे किती सुंदर दिसतात. मग हा बघ, मी बोलतो ते खरं आहे का खोटं आहे? हो खरे. हे बघ, तू सुंदर आहे तर मी सुंदरच म्हणणार. हो ते तर आहे. मला असं वाटतं आपण कुठेतरी जावं फिरायला. आहे तुझी इच्छा? आता लगेच? हा आता लगेच? लगेच नाही ग. मग पण तुम्ही असे पण खूप छान दिसतात, साधे भोळे. अरे वा, हो खरंच. पहिल्यांदाच माझी कोणी तारीफ केली ग. खरंच? हा. आजपर्यंत कोणीच काहीच बोललं नाही तुम्हाला असं? नाही, आजपर्यंत माझं कोणावर प्रेमच झालं नाही. अरे बापरे, का तुम्हाला आजपर्यंत कोणी आवडलंच नाही? नाही ना, असं का? काही कळालंच नाही ग. बरं मग आता मी आवडली तुम्हाला? मी तुला बघितलं ना, माझ्या मनात इथं कुठेतरी अशी धडधड झाली. इश, खरंच? हा. मग त्यालाच Actually- प्रेम म्हणतात काय? हो त्यालाच प्रेम म्हणतात, कारण सेम फिलिंग मला पण तीच झाली. अरे वा. ऍक्च्युली तुम्हाला जी फिलिंग झाली ना, हा. तीच फिलिंग मला पण झाली सोनं पाहिल्यावर. मग मी सोन्यासारखाच आहे ना. आहेच ना, म्हणून तर मग मला मग बघ आवडलं नाही बाय, तुम्ही. मी सोन्यासारखा, माझ्या अंगावर सोनं. म्हणून तर मला आवडलं ना तुम्ही. मग हे पण सोन्याचं आहे? हो. खरंच? मग तुला याच्यापेक्षा भारी देईल मी. अय्या, खरंच? मग प्रेमात सर्व काही. बरं, मग तू फक्त मागून तर बघ, सगळं काही देऊ शकतो मी तुला. नक्की बर का? मग बघा नंतर पलटायचं नाही. हा नाही, कारण माझं पहिलं प्रेम आहे. अय्या, म्हणजे आजपर्यंत खरंच तुम्हाला कधी प्रेम नाही नाही, झालं? मला प्रेमच नाही झालं. प्रेम काय प्रकार आहे मलाच माहिती नाही. काय सांगताय? खरं मला नाही वाटत पण की आजपर्यंत कुठलीच मुलगी फसली नसेल तुमच्या जाळ्यामध्ये. तुला असं वाटतं? असं माझ्यात आहे अट्रॅक्शन? हो आहे, म्हणून तर मला आवडलात ना तुम्ही. अरे वा. मग चला, मला वाटतं की नाही यार, खरंच नाही, मला नाही वाटत. पण असं अहो तुमच्यामध्ये खूप काही आहे. पहिलीच पोरगी आहे का माझी तारीफ करणारी? खरंच? हो, कारण माझ्या लाईफ मध्ये तूच एक आलेली व्यक्ती की जी मला चांगलं म्हटली आणि एवढ्या प्रेमाने बोलते. असं बाकीच्यांना माझी किंमतच नाही कळाली. काय पण नका टेन्शन घेऊ, मी आले ना आता. नाही, तू आली माझ्या जीवनात मला माहिती आहे. पण कसं झालं, मी जिच्याकडे पाहिलं ना तिने मला फेलच केलं. मी नाही करणार. नाही का? नाही. नक्की साथ नाही. देशील? नक्की साथ देईल. पक्क? हो पक्क. बघूया. चल उठ मग आता. बासा नाही इथं अजून. अगं नाही. कुठं जाताय? आओ बासा, बोला थोडा वेळ. कुठं जातात लगेच निघाले? काय नाही ग. आता कधी नवं तुम्हाला एखादी मुलीने पसंत केलंय तर बसा, गप्पा गोष्टी करा तिच्यासोबत थोडं. नाही, काही मला जुन्या आठवणी आल्या होत्या त्याच्यामुळे मला थोडस हे वाटलं. असं काय जुन्या आठवणी? असतं काहीतरी मनात. सांगा की आता, मला जर आपलं म्हणतात तर सांगा ना. नाही ग, काही सांगण्यासारखं नसतात. अच्छा, म्हणजे मग आतापर्यंत तुम्ही मला आपलं म्हटलेलंच नाही. नाही ग, मग? मी जिच्यावर खूप जीव टाकला ना तिनेच मला फेल केला. असं झालं होतं एकेकाळी. म्हणजे माझ्या आधी होती कोणीतरी? नाही, मला खूप आपुलकी होती, पण तिनेच मला फेल केल्यामुळे मी काय झालं, खूप नर्वस झालो. पण तू आता माझ्या जीवनात आली ना, मी खरंच पुढे. आता टेन्शन नाही घ्यायचं, मी आले ना आता तुमच्या जीवनामध्ये, सर्व काही ओके करून देईल मी तुम्हाला. ओके, मला तेवढीच अपेक्षा आहे तुझ्याकडून. हो, तुमच्या अपेक्षेवरती आणि मी खरी उतरेल. नक्की का? हो नक्की. पाय बर का, बदलू नको. नाही, पण तुम्ही मला वचन दिले ते बदलायचं नाही बर का? मी एकदा दिलेलं वचन मी कधीच बदलत नाही. बघा, माझ्या आणि जीवनात जर वचन तुम्ही बदललं तर मग? बघ, माझ्या जीवनात मी एकदा जर जागा दिली ना, ती मी कधी दुसऱ्याला देत नाही. हो ते बरोबर आहे तुमचं, पण जर तुम्ही तुमचं वचन बदललं तर मग? मी नाही बदलू शकत. नक्की? तू बदलू नको फक्त. नाही, मी तर नाही बदलणार. मी एकदा बोललो ना की मी तुला साथ दिल तर दिलच, मग तुम्हाला देव ना देव. प्रॉमिस? प्रॉमिस. नक्की ना? नक्की, हे वचन आहे माझं. बघा बर का, मी एक वचनी आहे, आणि एकदा दिलेलं वचन प्राण जाय पर वचन ना जाय, हा आपला शब्द असतो. बर, मग ठीक आहे. ठीक आहे, चल मग आता उठायचं. तुम्ही तर गौरवकडे आला होतात ना? आता भेटतो का नाही काय? मला तू भेटली ना, सारी दुनिया भेटली. मला अशी जीव लावणारी मैत्रिणीची लय आवश्यकता होती. खरंच?
खरंच मी जर तुला जीव लावला तू जर मला लावलं मला बरं वाटेल ना का? मला तुझ्याकडून तेवढीच अपेक्षा आहे कसली? जीव लावण्याची. अच्छा. मला काहीच अपेक्षा नाही कोणाकडून. मी कोणाकडून अपेक्षाच करत नाही ग. मी लोकांना आजपर्यंत दिलेले कोणाकडूनच काही घेतलेलं नाही. अच्छा. हम्म. चला दिलेले म्हणजे आपल्याला पण घेता येईल. तू मनातून बोल माझ्या मनापर्यंत पोच. तुझ्या मनातली गोष्ट माझ्या मनापर्यंत पोचती. तुला सगळं भेटेल, पैसा भेटेल, सोनं भेटेल, पण माझ्यासारखा दिलदार व्यक्ती नाही भेटणार तुला. जो मनाने साथ देणारा हा एखाद्याच्याच नशिबात असतो. हो ते तर आहेच. बघा देवाला पण आपली साथ मंजूर आहे. देवाने पण होकार दिलाय बघा. होकार दिला बघ वरून म्हणून सुद्धा. तुम्हाला म्हटलं बसा थोडा वेळ गप्पा करा. हो छान. आता पाऊस यायला लागला. आता आपण जाऊ. चला आता तुम्ही मस्तपैकी आता आपण जाऊ कुठेतरी हॉटेल. तुझ्या पोटात पडला ना मला लई समाधान वाटेल. काय तू हो, खुश. फक्त चहा नाश्ता. तू बोल ना तू मागशील ते देतो. बघा बर का. नक्की. मी एकदा वचन दिलेलं आयुष्यभर पाळतो. ठीक आहे चला. कधीच कोणाला धोका नाही देऊ शकत. दुनियाने मला दिला चालेल पण मी दुनियाला नाही धोका देऊ मी शकत. नाही धोका देणार तुम्हाला कधी. चल घे दे हातात चला. आता उठ. चल चल दे वचन. वाचा. चल उठ. चल चला. चल.